तर या बीम मध्ये काय दिलेलं आहे बघा, युडियल पॉइंट लोडचं कॉम्बिनेशन दिलंय, दोन्ही लोडचं कॉम्बिनेशन आहे. तर इथं आपल्याला सिम्पली काय करायचं, सपोर्ट रिएक्शन कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, सपोर्ट रिएक्शन्स कॅल्क्युलेट करायचे. लक्षात आलं का? सपोर्ट रिएक्शन काय कॅल्क्युलेट करून घ्यायचं. ओके. तर इथं बघा, बोर्डकडे लक्ष द्या. आर ए आहे इथं, बरोबर आहे. सपोर्टला रिएक्शन किती राहणार, आर ए, आणि तिथं आर बी, इथं काय राहणार, आर बी. मग आपण स्टार्ट कुठून करतो, इक्विलिब्रियम कंडिशन पासून स्टार्ट करतो. तर इक्विलिब्रियम कंडिशन आपल्याकडे कोणत्या आहेत, एक आहे समेशन एफ एक्स इक्वल्स टू 0, त्याच्यानंतर समेशन एफ वाय इक्वल्स टू 0, आणि समेशन ऑफ मोमेंट इक्वल्स टू 0. आता एफ एक्स यूज करायचं नाही, कसं काय, कारण त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल फोर्स दिसायला नाही, मग त्याचं किंमत नाहीच आहे. ठीक आहे, म्हणजे काही अननोन आपण फाइंड आउट करता येणार नाही. कुठून स्टार्ट करायचं, समेशन एफ एक्स पासून स्टार्ट करायचा. ठीक आहे, तर बघा आता, समेशन एफ एफ वाय इक्वल्स टू 0, एफ एक्स घ्यायचा नाही, एफ वाय पासून स्टार्ट करायचा. मग काय राहणार, मी काय सांगितलं, पॉझिटिव्ह अपवर्ड फोर्सेस काय राहणार, पॉझिटिव्ह राहणार, आणि डाऊनवर्ड फोर्सेस काय राहणार, निगेटिव्ह राहणार. तर बघा आता काय काय लिहायचं इथं, आर ए पॉझिटिव्ह, कसं काय, कारण की ते अपवर्ड जातो. ठीक आहे, रिएक्शन. आता हा लोड जे आहे, तो तुम्हाला लोडला सांगितला होता मी, ह्या टाइप ऑफ स्केचिंगला आपण कोणता लोड म्हणतो, युडीएल. काय म्हणायचं त्याला, युडीएल. तर त्याला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करताना आपण कंपल्सरी, समजा फॉर एक्झाम्पल हा डब्ल्यू असेल आणि हा स्पॅन एल असेल, तर त्याला युडीएल ला पॉइंट लोड करताना कंपल्सरी डब्ल्यू इंटू काय करतो, डब्ल्यू इंटू एल करायचं. काय फॉर्म्युला आहे, डब्ल्यू इंटू एल. लक्षात आलं इथपर्यंत, काय डाऊट? तर आपण इथं एफ एफ म्हणजे काय, फोर्स आहे, फोर्स मध्ये काय घ्यावं लागेल युडीएल ला, मग कंपल्सरी मायनस डब्ल्यू ची किंमत किती आहे, 19 आहे. डब्ल्यू ची किंमत किती राहणार, 19 किलो न्यूटन पर मीटर दिलेलं आहे ते युडीएल. मग पहिले काय करावं लागेल, 19 किती वर स्प्रेड आहे ते, मग काय करायचं इथं 3.5 घ्यायचं. लक्षात आलं. आता हे तर फोर्सेस आहे, डायरेक्टली कसे आहेत, डाऊनवर्ड आहेत. मग डाऊनवर्डला काय घेतो आपण फोर्सेसला, दॅट इज -15 -11. करेक्ट आहे, -15 -11. कसं काय, कारण की मी इथं साइन कन्व्हेन्शन देऊन ठेवलेलं आहे फोर्सेसचा. आणि हा फोर्स कसं जाते, अपवर्ड, आणि अपवर्डला काय घेतो, प्लस. मग हा आलं तुमचं आर बी इक्वल्स टू 0. सगळ्यांचं सम दिलेत फोर्सेस. ठीक आहे, आता बघा, आर ए प्लस आर बी इक्वल्स टू, हे मायनस तर तिकडे होऊन काय होणार, 19 इंटू 3.5, -15 आहे, राईट हँड साइडला नेल्यानंतर काय होणार ते, +15, आणि हा +11. किती येईल सम बघा, कॅल्सी काढा. आर ए प्लस आर बी इक्वल्स टू सांगायचं, आर ए प्लस आर बी इक्वल्स टू, किती येईल बघा, चेक कर. तर हे बेसिक्स आहेत. कंपल्सरी इक्विलिब्रियम कंडिशन्स आपण समेशन एफ वाय, समेशन किती, 92.5, 92.5. इक्वेशन नंबर काय द्यायचा, इक्वेशन नंबर फर्स्ट द्यायचा. त्याच्यानंतर आता दोन अननोन्स आहेत. मग दोन अननोनचा अर्थ अजून एक कंडिशन लागेल फाइंड आउट करण्यासाठी, आर ए किंवा आर बी फाइंड आउट करण्यासाठी. तर ते कंडिशन कोणतं आहे, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए इक्वल्स टू 0. समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए इक्वल्स टू 0. लक्षात आलं. आता मुवमेंटचा अर्थ काय, मुवमेंटचा डेफिनेशन काय, मुवमेंटला काय लिहितो आपण, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. लक्षात आलं. आता बघा, ह्याचं कन्व्हर्जन करावं लागेल फोर्स मध्ये. आता फोर्स मध्ये किती झालं युडीएलचं कन्व्हर्जन, युडीएल ला काय म्हणलो, पॉइंट लोड मध्ये करताना डब्ल्यू इंटू एल यूज करू. ठीक आहे, तर बघा ह्याचं मुवमेंट येणार का, त्याच पॉइंट मधून पास होतो मुवमेंट, ते लाईन ऑफ ऍक्शन त्या पर्टिक्युलर पॉइंट, दॅट इज आपण कुठं गेलो मुवमेंट ऍट ए, त्याचा मुवमेंट 0 येतो पर्टिक्युलर पॉइंटला किंवा आर ए साठी. त्याच्यानंतर बघा युडीएलचं घ्यावं लागेल. युडीएल कसा ऍक्ट होतो, डाऊनवर्ड. मायनस किती लिहिलाय मी इथं, 19, -19 इंटू 3.5. करेक्ट आहे.
-19 इंटू 3.5 आणि अजून काय करावं लागेल 3.5 डिवायडेड बाय काय करावं लागेल 3.5 डिवायडेड बाय 2. आता युडीएलचं समजा मला मोमेंट घ्यायचा असेल युडीएलचं काय घ्यायचं आहे मोमेंट घ्यायचा असेल तर लोड इंटू स्पॅन बाय 2 घ्यावं लागेल. काय फॉर्म्युला आहे लोड इंटू स्पॅन बाय 2 घ्यावं लागेल. आता लोड कितीचा होता रे बोर्डकडे बघा 19चा होता स्पॅन कितीचा होता 3.5 डिवायडेड बाय 2. ठीक आहे फॉर्म्युला लागला. त्याच्यानंतर बघा -15 15 किती डिस्टन्स वर ठेवले हे पासून 1 मीटर प्लस 3.5 मीटर 1 मीटर प्लस 3.5 मीटर म्हणजे इथं काय येणार 4. त्याच्यानंतर आता 11 साठी -11 घ्यावं लागेल कारण की ते डाऊनवर्ड ऍक्ट होतो. ठीक आहे तर बघा काय येणार -11 इंटू डिस्टन्स किती येईल आता हे 3.5 आहे हे 1 आहे आणि 2.5 आहे 3.5 प्लस 1 केलं तर 4.5 येतो आणि 4.5 प्लस 2.5 केलं तर 7 येतो. करेक्ट आहे 7. ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट काय आता फोर्सेस झाले एक्सटर्नल फोर्सेस आता सपोर्ट रिएक्शन आहे. सपोर्ट कसा आहे सपोर्ट कसा आहे सपोर्ट कसा आहे अपवर्ड आहे. ठीक आहे तर अपवर्डला काय लिहितो आपण आरबी इंटू टोटल डिस्टन्स किती आहे आता इथपर्यंत 7 आलं त्याच्यामध्ये अजून ऍड काय करायचं 2 ऍड करायचं मग 7 प्लस 2 किती येते 9. मग परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे 9 आहे. चला कॅल्क्युलेट करा बरं मी शिकवलं तुम्हाला एक्स घेऊन चला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. हा कोणतं एक्स घ्यायचं एक्स साठी काय करायचं कॅल्शियम मध्ये अल्फा आहे ना अल्फा कॅल्शियम मध्ये राहते अल्फा आणि हा वाला ब्रॅकेट जे आहे ते प्रेस करायचं म्हणजे तुम्हाला काय भेटणार एक्स भेटणार. मग त्याच्यानंतर आता एक्स सॉल्व्ह करण्यासाठी नेक्स्ट स्टेप काय राहील पूर्ण इक्वेशन टाकल्यानंतर शिफ्ट कॅल्क्युलेटचा यूज शिफ्ट आणि कॅल्क्युलेट प्रेस करावं लागेल तर तुम्हाला एक्स ची किंमत येते बघा चेक करा किती येईल व्हॅल्यू आरपीची मायनस मध्ये आले इज इट मायनस किती आलं 14.1466. ठीक आहे एकदा मला चेक करू द्या 1 मिनिट द्या मला एकच मिनिट किती म्हणले 1466 नाही हे इक्वेशन टाकायचं आपल्याला हा आरबी ची किंमत 28.9 28.99 इक्वल्स टू काय म्हणलो इक्वेशन टाकायचा शिफ्ट कॅल्क्युलेट करायचं रे शिफ्ट कॅल्क्युलेट करायचा आता 28.98 आहे का 98 आहे का ठीक 98 ठीक आहे आता त्याच्यानंतर लास्टला काय करायचं रे फ्रॉम इक्वेशन एक मधून तर तुम्हाला काय कशाची किंमत भेटेल आर ए ची किंमत भेटते कारण की आपल्याकडे काय रे आर ए प्लस आरबी ची किंमत किती 28.98 इक्वल्स टू किती येणार 92.5 आता काय करावं लागेल आर ए इक्वल्स टू 92.5 मायनस 28.98 किती येते बघा चेक करा आर ए ची किंमत किती येते बघा किती 63.52 हा झाला कशाची किंमत आर ए ची किंमत मग हे कंपल्सरी मेकॅनिक्स मध्ये 4 मार्काला सपोर्ट रिएक्शन फाइंड आउट करण्यासाठी क्वेश्चन विचारते आणि ते पण 2 क्वेश्चन राहील एक तुम्हाला सपोर्ट्स दिलेले असतात आणि काही लोड्स मध्ये चेंज राहील सिंपल लोडिंग असेल आणि दुसरं काय राहणार इन्क्लाइंड लोडिंग असेल ठीक आहे तर अशा प्रॉब्लेम्सला कसं डील करायचं स्टार्ट कुठून करतो कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन फाइंड आउट करण्यासाठी कंपल्सरी आपण
कुठून स्टार्ट करणार व्हर्टिकल लोडिंगला समेशन एफ वाय इक्वल्स टू 0. समेशन एफ वाय इक्वल्स टू 0 केलं तर एक इक्वेशन भेटल आर ए प्लस आर बी इक्वल्स टू व्हॅल्यू किती आली 92.5. त्याच्यासाठी तुम्हाला साइन कन्व्हेन्शन कंपल्सरी कोणतं यूज करायचं आहे अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह फॉर फोर्स कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं आता दोन अननोन्स आहेत तर एक अननोन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला मुवमेंटचा यूज करावं लागेल दॅट इज समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए पण घेऊ शकता बी पण घेऊ शकता बट ऍज युजल आपण स्टार्टिंग अल्फाबेट ए पासून घ्यायलो तर ए पासून घ्यायचं डिस्टन्सेस. ठीक आहे. आता लोडला युडीएल ला पॉइंट लोड करताना कंपल्सरी डब्ल्यू इंटू एल करतो बट मुवमेंट घेताना त्याला अजून काय मल्टिप्लाय करतो स्पॅन बाय 2 मल्टिप्लाय करतो आणि ते पण निगेटिव्ह आलं तर -15 इंटू 4.5 -11 इंटू 7 आणि प्लस आरबी इंटू 9 इक्वल्स टू 0 केलं तर आरबी ची किंमत आली 28.98. त्याच्यानंतर तुमची आर ए ची किंमत आहे फ्रॉम इक्वेशन 1 येईल 63.52. ठीक आहे. तर तुम्हाला इथं लक्ष काय द्यायचं तुम्हाला ह्या इक्विलिब्रियम कंडिशन्स लक्षात ठेवायचे कंपल्सरी इक्विलिब्रियम कंडिशन्स लक्षात ठेवायचे. तर इथं लिहून देतो मी फॉर फोर्स कॅल्क्युलेशन्स तुम्हाला इक्विलिब्रियम कंडिशन्स कोणते यूज करावं लागेल इथं लिहून घ्या इक्विलिब्रियम कंडिशन्स हॉरिझॉन्टल फोर्स असेल अननोन व्हॅल्यू तर समेशन एफ एक्स इक्वल्स टू 0. वर्टिकल फोर्स असेल तर समेशन एफ वाय इक्वल्स टू 0 आणि मोमेंट असेल तर समेशन मोमेंट अबाउट दॅट पॉइंट म्हणजे त्या पर्टिक्युलर पॉइंटला समेशन ऑफ मोमेंटची किंमत किती येते कंपल्सरी 0. तर हा एक्स डायरेक्शन आहे हा वाय डायरेक्शन आहे जे की आपण फोर्सचं समेशन घेतो. ठीक आहे. तर कंपल्सरी हा वाला इक्विलिब्रियम कंडिशन यूज करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कॅल्सी यूज करताना कॅल्क्युलेशन ऑफ अननोन करताना बघा ह्या इक्वेशन मध्ये काय अननोन दिसते आरबी अननोन दिसते तर यूज ऑफ कॅल्सी बघा यूज ऑफ कॅल्क्युलेटर फॉर फाइंडिंग अननोन यूज ऑफ कॅल्क्युलेटर फॉर फाइंडिंग अननोन. बघा काय करायचंय पूर्ण इक्वेशन ऍज इट इज टाकायचं. फॉर एक्झाम्पल मी हाच एक्झाम्पल कॅरी फॉरवर्ड घेतो दॅट इज -19 इंटू 3.5 इंटू 3.5 डिवायडेड बाय 2 -15 इंटू 4.5 -11 इंटू 7 प्लस आता आपल्याला आरबी कॅल्क्युलेट करायचं कॅल्शियम मध्ये आरबी घेता येणार नाही त्याच्या प्लेसला एक्स इन टर्म्स ऑफ एक्स तुम्हाला काय रिप्रेझेंट करावं लागेल त्या इक्वेशनला. आता एक्स कसं घ्यायचं एक्स कसं घ्यावं लागेल एक्स घ्यावं लागेल तुम्हाला अल्फा टू टेक एक्स अल्फा आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रेस करायचं आहे राईट साइड ब्रॅकेट त्याच्या कारण की तिथे एक्स आहे राईट साइड ब्रॅकेट प्रेस करायचं तर तुम्हाला काय भेटणार एक्स ची किंमत भेटणार आणि सगळं इक्वेशन टाकल्यानंतर आफ्टर सबस्टिट्यूटिंग किंवा पुटिंग आफ्टर रायटिंग करा आफ्टर रायटिंग ऑल व्हॅल्यूज लास्ट स्टेप काय राहणार तुमचा लास्ट स्टेप विल बी दॅट इज शिफ्ट 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 प्लस काय प्रेस करावं लागेल शिफ्ट प्लस कॅल्क्युलेट. तर तुम्हाला कशाची किंमत भेटणार एक्स ची आणि एक्स ची किंमत म्हणजेच कशाची राहणार दॅट इज अननोन व्हॅल्यू आरबी ची किंमत राहणार आहे. तर इथं मेन आहे हे यूज केलं तर तुमचा टाइम जे आहे वाचल दुसऱ्या इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तेच टाइम युटिलाइज होईल. ठीक आहे. तर कंपल्सरी हे फाइंडिंग अननोन साठी हा वाला स्टेप यूज करा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. म्हणजे टाइम तुमचा वाचल आणि तेच टाइम तुम्हाला दुसऱ्या प्रॉब्लेम्सला किंवा दुसऱ्या स्टेप्स किंवा थिअरीजला युटिलाइज करण्यासाठी होणार आहे. ठीक आहे. तर हा पॉइंट्स होते काही इम्पॉर्टंट जे की स्टुडंटला नेसेसरी राहतं कंपल्सरी. ओके चला लिहून घ्या. तर तुम्ही काय करा